हॅलो हाय नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत तुम्हाला मी आंबाड्याची भाजी आणि कळण्याची भाकरी जे की खानदेशी एक स्पेशल रेसिपी आहे ते शूट करणार आहे। इकडे जळगावमध्ये लेवा पाटील समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्यात मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमल्यावर सटवाईच्या भाकरीचा कार्यक्रम असतो। त्या सटवाईच्या भाकरी म्हणजे आंबाड्याची भाजी आणि कळण्याची भाकरी केली जाते आणि सटवाई माता इकडे एक मंदिर आहे, तिथे त्या देवीला नेऊन त्या भाकरींचा नैवेद्य दाखवला जातो। तर ती रेसिपी कशी असते ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आंबाड्याची पालेभाजी वाळवून ती वर्षभर टिकेल अशी वाळवून घेतलेली असते। तर ही आंबाड्याची भाजी घेतली आहे। इकडे तुरीची डाळ अशी कढईमध्ये शिजवायची, कुकरला लावली तर ती खूप गाळ होते, म्हणून इकडे तुरीची डाळ आपण शिजवून घेत आहोत। ह्या आहेत लाल मिरच्या, ह्या लाल मिरच्यांची त्या भाजीसोबत चटणी केली जाते आणि हीच ती आंबाड्याची भाजी। याला पाण्यातून आपण उकळून घेणार आहोत आणि मग पुढे आपण काय काय करतो ते तुम्हाला मी दाखवते। ही जी आंबाड्याची भाजी ना त्याच्यासोबत मिरचीची चटणी आणि भाकरी खाल्ली जाते कळण्याची। तर ती चटणी लाल मिरच्या असतात ना सुकवलेल्या, त्या मिरच्यांची चटणी केली जाते। लाल मिरचीच्या चटणीसाठी इथे घेतल्या आहेत मिरच्या, कोथिंबीर, लसूण, हे चिंच आणि गुळाचं पाणी भिजवलेलं आहे आणि जिरं मीठ एवढं टाकून आता आपण ग्राइंड करून घेणार आहोत। इकडे आता ही भाजी मी अशी चाळणीत काढून घेतली, त्याच्यातलं पाणी निथळून घेतलंय आणि इकडे भाजीसाठी कांदा कापून घेतलाय। हे 2 मीडियम साईजचे कांदे कापलेत। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात। कढईत तेल टाकून तेल तापलेलं आहे, त्यात मग आता मी मोहरी टाकून घेते। मोहरी तडतडली की त्यात जिरे घालून घेणार आहोत आणि याच्यात आता आपण कांदा घालून घेऊयात। कांद्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। कांदा इकडे आता गुलाबीसर परतला आहे, त्यात मी जाडसर कुटलेला लसूण घालून घेते। कांदा आणि लसूण फ्राय करून झालाय, यात मी आता हळद, थोडीशी कलरची मिरची आणि थोडी तेजवाली मिरची घालून हे आपण हलवून घेऊयात। त्यात मी आता चवीनुसार मीठ घालून घेते आणि ही आपली चाळणीत काढलेली भाजी घालून घेऊयात। याला आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। ही तुरीची डाळ टाकून घेणार आहोत आणि याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इकडे भाजी तयार होते आणि साईडला ह्या कळण्याच्या भाकरी पण रेडी होत आहे। भाजी आता मस्त परतून रेडी आहे, यात आपण आता शेंगदाण्याचा कूट घालून घेऊयात। आता हा थोडासा कूट घालून घेतला आहे, याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपण याला 5 मिनिटं वाफेवर ठेवणार आहोत, कारण डाळ पण आधी शिजलेली आहे आणि भाजी पण शिजलेली आहे। 5 मिनिटात त्याची वाफ आली की भाजी रेडी आहे। भाजी आणि चटणी रेडी आहे, आता मी याला सर्व करून घेते। ही भाजी आणि चटणी खाण्याची पण एक वेगळी पद्धत आहे। असं भाकरीवर भाजी वाढून घेतात, त्याच्यावर ही मिरचीची चटणी टाकली जाते आणि वरतून थोडं आपलं खायचं तेल टाकलं जातं। आता आंबाड्याची भाजी आणि भाकरी खाण्यासाठी रेडी आहे। जे कोणी माझा हा व्हिडिओ खानदेशमधून बघत असेल त्यांच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटलं असेल। कोण कोण खानदेश म्हणून माझा व्हिडिओ बघत आहे त्यांनी नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।